Hello friends, today we are going to discuss about a news, and that is most dangerous time in history. This is the headline of this news. Most dangerous time in history. The place London. Most dangerous time in history means इतिहासामधील महाभयंकर असा काळ. याच्याविषयी ही न्यूज या ठिकाणी दिलेली आहे ते आपण पाहणार आहे. द फेमस फिजिक्स प्रोफेसर स्टीफन हॉकिंग has warned that mankind is facing the most dangerous time in its history today. लंडनहून ही न्यूज आहे. नेम ऑफ द प्लेस लंडन. फेमस फिजिक्स प्रोफेसर म्हणजेच प्रसिद्ध असे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक ज्यांचं नाव स्टीफन हॉकिंग असं आहे. या स्टीफन हॉकिंगनं वॉर्न केलेलं आहे संपूर्ण मानवजातीला. ते काय म्हणतात की मानवजातीच्या आजवरच्या या इतिहासातील सर्वात भयंकर अशा काळाला सध्या माणूस तोंड देत आहे. दिस इज द वॉर्निंग ऑफ फेमस फिजिक्स प्रोफेसर स्टीफन हॉकिंग. ही हॅज गिवन दिस वॉर्निंग टू ऑल मॅनकाइंड. हाऊ all mankind is facing the most dangerous time in its history today. He said that. आणखी ते प्राध्यापक पुढे काय म्हणाले? The world today is facing huge challenges like climate change, overpopulation, epidemic diseases. He said that the world today is facing. संपूर्ण जगच आता फेस करते आणि या ह्यूज चॅलेंजेसला, या प्रचंड आव्हानांना या ठिकाणी संपूर्ण जग हे त्या ठिकाणी या आव्हानांना ते सामोरं जात आहे. ती कोणती आव्हानं आहेत? तर लाईक क्लायमेट चेंज, तर हवामानातील बदल. क्लायमेट चेंज मीन्स हवामानातील बदल. ओव्हर पॉप्युलेशन मीन्स लोकसंख्येचा विस्फोट. एपिडेमिक डिसीजेस मीन्स साथीचे रोग. यासारख्या प्रचंड आव्हानांना हे संपूर्ण जग आता सध्या काय होते? सामोरे जात आहे. वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट on which we live and have not yet developed the ability to escape it. We have the technology to destroy the planet. आपल्याकडे असे एक तंत्रज्ञान आहे की आपण त्याचा विध्वंस, या पृथ्वीचा ज्या ग्रहावरती आपण राहतो त्या ग्रहाचा विध्वंस करण्याचं तंत्रज्ञान आपल्याला अवगत आहे. on which we live and have not yet developed the ability to escape it. परंतु escape means वाचवणे. त्यापासून स्वतःला वाचवण्याची क्षमता मात्र अजून आपण विकसित केलेली नाही. पृथ्वीचा विध्वंस करण्याचं तंत्रज्ञान आहे, पण पृथ्वीला वाचवण्याचं तंत्रज्ञान मात्र अजून आपल्याला विकसित झालेलं नाही. Perhaps in a few hundred years from now, we will have built colonies amid the stars, but right now we have only one planet and we need to work together to protect it. Now here it is said that perhaps in a few hundred years from now, आतापासून काही शेकडो वर्षात पुढं, वर्षानंतर काय होईल? कदाचित we will have built colonies amid the stars.
आपण ताऱ्यांवरती वसाहती निर्माण केलेल्या असतील, कदाचित ताऱ्यावरती या वसाहती आपण निर्माण केलेल्या असतील, बट राईट नाऊ वी हॅव ओनली वन प्लॅनेट. पण आता मात्र आजच्या घडीला आपल्याजवळ एकच असा हा ग्रह आहे की देर इज ऑल्सो वी नीड टू वर्क टुगेदर टू प्रोटेक्ट इट. त्याचं रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. प्लॅनेट मीन्स ग्रह, नीड मीन्स गरज, टुगेदर मीन्स एकत्र, प्रोटेक्ट मीन्स रक्षण करणे. सर्वांनी एकत्र येऊन पृथ्वीचं रक्षण करण्याची गरज या ठिकाणी आता आहे. हॉकिंग रोट रिसेंटली इन द गार्डियन न्यूजपेपर. आणि हे कोणी सांगितलं तर हॉकिंग नावाच्या या फिजिक्सच्या प्रोफेसरने. गार्डियन नावाचं एक वर्तमानपत्र आहे, या गार्डियन न्यूजपेपरमध्ये त्यांनी या ठिकाणी नुकतंच लिहिलेलं आहे. So we come across that there is also the most dangerous time in history, and what kind of that the warning has given by that very famous physics professor Stephen Hawking to all that the mankind, and how all that the mankind is facing to that the dangerous time in its history today. He also has given that the warning about that the how world is facing huge challenges. Which are the huge challenges? That is climate change, overpopulation, and epidemic diseases. These three are that the huge challenges. And also physics professor told here, we have the technology to destroy this planet, this earth on which we live, but we have not that the technology. There is also how to escape, how to protect our earth from it. So in a few hundred years from now, it is said that we will have built colonies amid the stars, but we have only one that the planet, and so we need to come together to work there, coming together and protect our earth. And this kind of that the warning has given by that the Hawking in the recent that the newspaper named Guardian नावाच्या वर्तमानपत्रामध्ये प्रोफेसर स्टीफन हॉकिंग्स यांनी या ठिकाणी ही माहिती नुकतीच लिहिलेली आहे. We have completed the third part of this news analysis, that is most dangerous time in history. Thank you.